नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आज आपण मराठीच्या पुस्तकातील एक छान अशी गोष्ट बघणार आहोत आणि ही गोष्ट आपण एका खूप जुन्या पुस्तकातून घेत आहोत. 1918 सालच्या अभ्यासक्रमातील या पुस्तकातून आपण ही गोष्ट घेत आहोत. तर खूप छान अशी गोष्ट आहे. तर चला आपण गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचं नाव आहे उसनी ऐट. एकदा एका डोमकावळ्याला मोराची पिसे सापडली. त्याने ती घेऊन आपल्या पंखात खोवली. त्याला वाटले की आपण आता मोरच झालो. तेव्हापासून तो आपले सोबती दुसरे डोमकावळे ह्यांबरोबर बोलेनासा झाला व मोरांच्या कळपात जाऊन राहिला. पण मोरांनी त्याला तेव्हाच ओळखले. ते सर्व त्याचे अंगावर तुटून पडले व त्यांनी आपल्या चोचींनी त्याने लावलेली सर्व पिसे उपटून काढून त्याला आपल्या कळपातून घालवून दिले. मग तो डोमकावळा परत आपल्या सोबत्यांकडे आला. तेव्हा सर्व डोमकावळे त्याला म्हणाले, काय हो महाराज, आपण मोर बनला होता ना, आता आम्हा गरिबांकडे कशाला आला? चला जा आपल्या नव्या सोबत्यांकडे. असे बोलून त्यांनीही त्याला घालवून दिले. मग तो कावळा रानात एकटाच राहू लागला. खोटी ऐट केल्यामुळे त्याची अशी फजिती झाली. तर पाहिलं बालमित्रांनो, कावळ्याने मोर व्हायच्या प्रयत्नात आपला स्वतःचा कळप हरवून बसला. बिचारा कावळा ना मोर समाजात सामील होऊ शकला ना त्या समाजाचा भाग राहिला. शेवटी त्याला दूर रानामध्ये एकट्यानेच राहावं लागलं. तर आपल्याला ह्या गोष्टीपासून काय धडा मिळतो की आपण ज्या दिसण्याने जन्माला आलो आहोत, ज्या कुटुंबात ज्या वातावरणात आपण जन्माला आलो आहोत, त्याचा आदर केला पाहिजे. आपण जसे आहोत आपण तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे. इतरांसारखं दिसण्याचा प्रयत्न करू नका. तर छान होती ना ही गोष्ट बालमित्रांनो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या कोपरा आठवणींच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन गोष्टीसह.